बेडरूम मध्ये पण किती रडक केलाय. आवड्याची नाव नुसते बोम बोम, बाकी काही नाही. मग काय तर लक्ष्मीला घरातले सगळं काम नीट करावं लागतात. झालं बाई एकदाच आवरला. ओके. तरी बाकीचे कपडे ते सगळं इथलं इथं टाकलंय सगळं इथे इथं ठेवून. हे कुठं गेले बरं? अरे हे टेन्शन मध्ये का बसले बरं तिथं? आहो बोल ना. काय झालं? कुठे एवढं टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. काय नाही रे, थोडं असं टेन्शन आहे. कसलं टेन्शन सांगा ना मला. तुमची अर्धांगिनी मी. आपण थोडं पैसे पाण्याचं. कसलं पैसा बनायचं? घरात थोडे काही बाहेरून काढले. इन्व्हेस्टमेंट होती बरीच, पण थोडे कमी पडले होते तर मग बाहेरून काही काढले होते. मग आपण आपल्या रानातलं काहीतरी करू ना मग, नाही का? पैसे जेवढे होतील तेवढे हे करू ना थोडस. घर मेन म्हणजे घर होतं. घर तर पूर्ण झालंय आता. सगळ्यात महत्वाचं स्वप्न म्हणजे आपलं घर होतं. त्याच्यासाठीच मग थोडंच हे केलं. पण घर कसं वाटलं तुला? घर खूप छान आहे, पण सगळे कष्ट तुमचे आहेत ना त्याच्या मागचे. कष्ट अरे तू साथ दिल्यामुळे तर केलं नाही एवढं. खरं तुम्हीच खूप हट्ट केला ना तुम्हाला घर घेण्याचा ह्याचा त्याचा. खरं हट्टाचा काय विषय आहे? तसं नाही, माझंच हट्ट होतं ना खूप. घर घ्यायचं, हे करायचं, ते करायचं. अरे यार तसं काय मला वाटलं नाही. नाही तसं नाही, रडत नाहीये. पण तरी पण नाही का थोडं वाईट वाटतंय. म्हणजे नाही का बाहेरून पैसे ते काढले ना तुम्ही. बाहेरून काय आता 2-3 महिन्याच्या पेटून जाते ना आपले पैसे. मला म्हणजे जेवढं होईल आम्ही तेवढं काम करेन. तुम्ही मला सांगा काय करून काय नाही. खरंच करेन मी. आणि तू फक्त अशी साथ दे, एवढंच लय झालं. साथ तर मी देणारच आहे, फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये नाही तर मला तुमच्या कामामध्ये पण तुम्हाला साथ द्यायची आहे. माझं एकच स्वप्न आहे, तू फक्त महाराणी बसून राहिली पाहिजे. काय तुम्ही नाही, आपण दोघांनी मिळून करायचं तरच आपलं प्रपंच पुढे जाईल. काय मग एवढं कोणी करणार? समजून मग आपण दोघं मिळून करू काय? बरं चला, तुम्ही बसलाय का? चला बरं घरात थोडा आराम करा आणि मग आता नंतर जा कामाला. बरं हा चला, टेन्शन घेता उगाच. चला. आओ बरं, मी घरातलं ते आवरले बरं का सगळ्या गोष्टी. स्वयंपाकाला लागते तोपर्यंत मग तुम्ही रानातले कामं करून या. चालेल, मग मी स्वयंपाक करते, तुम्ही या रानातले कामं करून. तर थोडेफार राहिलेत आपल्या. हा मग नंतर वावरते. हो येते वावरात, मी स्वयंपाक करते. डोक्याला एक टेन्शन पण आहे ना, आनंद पण आहे मनामध्ये. बायकोची लई दिसायची इच्छा होती, घर घ्यायचं आहे. घर नाही आपल्याला राहायला, पत्र्याच्या घरामध्ये राहतो. स्वप्न पूर्ण झालं, पण एक मन वाटतं आता कर्ज पण झालंय थोडंफार. आता काम करत त्याच्याकडे फोकस केला पाहिजे आपण. नाहीतर नुसती म्हणा घर घेतलं आणि कर्ज करून ठेवलं आणि हे केलं आणि ते केलं. तिच्या आईबापांना पण म्हणवायचं, माझ्या आईबापांना पण दोघांची मन बोलून घ्यायची. फक्त संसार लवकर सुरळीत झाला पाहिजे, एवढीच इच्छा आहे. एकदा मम्मी पप्पांची सोबत राहायला आले का माझं सगळं टेन्शन मिटलं. मी लोडच घेत नाही कशाचं. तो होता सोबत, तो पण बाहेर गेला मॅटर करून. समर्थन ते काय त्यांच्या मागं कामाला येत, कधी मध्ये येते आणि कधी मध्ये नाही. आता खरंच असं वाटून राहिलंय मम्मी पप्पाला बोलूनच घेतलं पाहिजे, त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे, ते म्हणले पाहिजे
काय नाही आता केलंय आता झालंय ते एक्सेप्ट करू वगैरे काय होते नाही सर म्हणजे म्हणून नाही केलेलं बरं नाही. काय ग तुम्ही बडबड करू राहिला वय मला वाटलं कोण बडबड करते काय माहिती कोणता येडा बाबा येऊन बडबड करतोय आहे ना हा मग काय तर सगळे दिसते तर. अहो घरला होते घराचे काम करत होते हं. आवाज यायला लागला म्हटलं बघू बघू बरं कोण बडबड करते काय काय चालू आहे खाली म्हणून आले बघायला. विचार करत होतो आता घर बांधलंय मम्मीला बोलावं इकडं घरी. खरंच मी बी तुम्हाला हेच बोलणार होते खरंच सासूबाईंना बोलून घ्या. पण तुला काही त्रास नाही होणार. मला कशाचा त्रास जसं मी माझ्या आईला मानत होते तसं सासूबाईंना पण मानन. हा चालते मग बोलवतो हो त्यांना बोल आधी थोडंफार सांगावं लागेल नाही का समजा. हो ते आहेत सगळे रागवले असतील ना आपल्यावर पळून जाऊन लग्न केलं म्हणून. पळून जाऊन लग्न केलं त्याच्यानंतर आपण फोन पण नाही केले लय दिवस झाले आता कॉल करून तेच बघावं तर लागेल. आता फार वर्ष होईल ना हे बघा 1 वर्ष झालंय आपण घरी फोन नाही केला काहीच नाही केलं. तेच वाटते मम्मीला फोन करावं बोलावं. आणि आता मग त्याच्यामुळे आपण बोलूयात आता त्यांच्यासोबत नाही का. दिवस पण खूप झाले आता. तेच तर नाही कोणाला कॉन्टॅक्ट केला नाही काहीच शेवटी पळून जाऊन लग्न केलं ना आपण. आता किती काय झालं तरी आता आपल्यालाच आपल्या गोष्टींचं मन जपावं लागणार आहे. दुसरं कोणी येणार आहे का नाही ना आपलं आपल्यालाच बघावं लागेल ना. त्याच्यामुळेच म्हणत होतो मम्मीला बोलवतो नाही तर काहीतरी करतो नाही का. हां 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 तेच तर आणि असं येण्यासारखं इथे गप्पा नच मारत बसू बरं मला घेऊन गप्पा मारत जात जा एकटे एकटे काय मारतं बरं आहे ना. मग काय तर तुम्हाला तर कुठंही चेष्टा हो काय होतं ते काही लिंबाची गाडी होती. तुम्हाला कुठंही मस्करी सुचते कुठं रोमॅन्टिक होतं तुम्हाला कळतच नाही. चल उशीर झाला आता तिसरा पार व्हायला लागली. चला मग आता घरी जा. जमली ना. चला हो एकदाच आलं बाई घरी खरंच. आहे ना. मग काय तर आपल्या घरी जो सुकून आहे ना तो दुसरीकडे कुठंच नाहीये खरंच मजाच आहे आपल्या घरी एक वेगळीच आहे ना. तेच तर मी राजा मी राणी है ना. राजा राणीचा हा संसार गोडाचा छोटस घर मग काय तर तेच तर आहो मी काय म्हणते काय म्हणायचं तुम्हाला डोक्यातूनच गेलं काहीतरी म्हणायचं होतं मला पण ते जाऊन द्या. मी आलेच आतमध्ये. मी पण जमलोय कंटाळा तर मलाही आलाय पण इकडे आवरू लागलो. हा ते तर आहे पण ते सगळं जाऊन द्या ना आपलं स्वप्न साकार झालं आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलंय. तेच तर आणि किती कष्ट केलं आपण हे दिवस बघण्यासाठी खरंच आणि आज कुठं आपल्याला त्या कष्टाचं फळ भेटलंय. मग काय तर खरंच करून दाखवलं आपण फक्त बाकीच्यांसारखं बोलत नाही बरं का करून दाखवत बाकीचे फक्त बोलतात. आता फक्त माझी मम्मी तुझे पप्पा ते एकदा भेटायला आणि मी टेन्शन घेतली नो टेन्शन. हा ते तर आहेच हो. असं वाटतं कधी बाबा येते कधी म्हणते दे कुठं आहे तू ये इकडं मी आलोय तुला भेटायला. कधी कसं मेकअप तर बघण्यासाठी मला डोळे तरसलेत माझे काय सांगू मला माहिती आता मम्मी पप्पाला बघण्याचं दुःख नाही का. ते आहे मी पण किती दिवस झाले माझ्या मम्मीला नाही तेच तर आणि ना आई बाबा आले ना मी त्यांची खूप सेवा करेन ना ते काय मी माझ्या बाबांनी बाबा 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 करते ना त्याच्यामुळं हेच नाही त्याने एवढं काय समजू शकतो मी नाही का. आणि आई आले ना खरंच मी त्यांची खूप सेवा करेन म्हणजे जसं मी माझ्या आईला मानायचे ना तसंच मी त्यांना मानेन. तसे लहान असताना माझ्या आईचा हात माझ्या डोक्यावरून गेला. नाही आता मी आहे ना तुझ्याकडे तुम्ही आहे म्हणून तर सगळे आहे ना त्याच्यामुळे तर फक्त आता बाबांनी स्वीकारायला पाहिजे बास. असं वाटतं कधी मी जाते कधी तर आनंदाची बातमी देते की आम्ही तुम्हाला जे बोललो होतं ना ते सगळं करून दाखवलेलं आहे.
घर बांधून दाखवलंय ते पण एवढं मोठं. तेच तर खूप खुश होतील ते. खुश तर होणारच आहेत. ते तर आहेच. हे बघा, जशी मी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली ना, तशीच मला 7 जन्मी तुम्हाला साथ द्यायची. आणि आपण दोघंच एकमेकाच्या साथीने पुढे जाऊ शकतो ना, हाय ना. मला माहिती आहे तुम्ही नेहमी माझी साथ देताल आणि मी पण तुमची नेहमी साथ देईन. आणि तसं आहे, राहिला प्रश्न आता घरच्यांचा, ते तरी येतीलच हो. ते सगळ्या गोष्टी नीट होणारच आहेत, खात्री आहे मला. आणि आपलाही राजा राणीचा संसार होणार आहे, हे 100% खात्री आहे मला. अहो हे तर सुरूच आहे की. आणि एकदा मी टेन्शन मिटलं